Welcome students. Myself Professor Vikrant Palacha welcome you all in the lecture of the Organizational Skill Development. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट या लेक्चर मध्ये स्वागत करतो. So we are learning the unit number 1 of our syllabus. It is the concept of modern office. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 1 concept of modern office चा आपण अभ्यास करत आहोत. In the previous lecture we have studied the first of all meaning of office. ऑफिस म्हणजे काय त्याचा अर्थ आपण मागच्या लेक्चर मध्ये समजावून घेतलेला आहे. Then we have also discussed about the definition of the office. त्यानंतर ऑफिसची व्याख्या काय हे सुद्धा आपण मागच्या लेक्चर मध्ये अभ्यासलं. We have also discussed the two types of office. आपण ऑफिसचे दोन प्रकार बघितले, a back office and a front office. And then we have discussed the characteristics of the office. त्यानंतर ऑफिसचे गुणधर्म काय याचा सुद्धा आपण अभ्यास गेल्या लेक्चर मध्ये केला होता. And after that we have discussed the importance of office. ऑफिस का महत्वाचे आहे हे आपण विविध मुद्द्यांच्या माध्यमाने अभ्यासलेलं होतं. So up to here we have completed in the previous lecture. इथपर्यंतचे मुद्दे आपण मागच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेले आहेत. Now today, in today's lecture, first of all we are going to study the functions of modern office. आजच्या या लेक्चर मध्ये पहिला मुद्दा जो आपण अभ्यासणार आहोत या ठिकाणी तो आहे functions of modern office. There are several functions performed by the modern office. त्या यामध्ये बहुतेक असे कार्य आहेत. While discussing the definition and meaning of the modern office, we have discussed modern office has to perform the clerical and administrative functions. ज्या वेळेस आपण व्याख्या आणि मीनिंग बघितलं, अर्थ बघितला मॉडर्न ऑफिसचा, त्या ठिकाणी आपण असं म्हटलं होतं की मॉडर्न ऑफिस जे आहे ते क्लेरिकल म्हणजे कारकुनी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे कार्यालयीन कार्य त्या ठिकाणी पूर्ण करत असतो. सो देयर आर द several functions those are performed by the modern office. Modern office बहुतेक प्रकारचे कार्य आहे की जे कार्य त्या ठिकाणी पूर्ण करत असतं. ओके, नाउ what are these functions we have to discuss in detail. तर हे विविध या ठिकाणी आपण विस्तृत स्वरूपात त्याचा अभ्यास करूयात. So generally there are the two major type of functions. या ठिकाणी ऑफिस कडनं मुख्यत्वे करून दोन प्रकारची कार्य केली जात असतात. रुटीन फंक्शन, फर्स्ट वन इज द रुटीन फंक्शन म्हणजे दैनंदिन स्वरूपाची कार्य, अँड सेकंड वन इज द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स म्हणजे कार्यालयीन स्वरूपाची कार्य. ओके, नाउ वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दीज फंक्शन्स इन डिटेल. तर आता बघ सविस्तररित्या एक एक करून हे फंक्शन्स कुठले हे आपण बघूया. सो फंक्शन्स ऑफ मॉडर्न ऑफिस, फर्स्ट ऑफ ऑल रुटीन फंक्शन्स. पहिल्यांदा आपण बघूयात रुटीन फंक्शन्स म्हणजेच काय, दैनंदिन स्वरूपाची कार्य. सो देयर आर 8 टाइप्स ऑफ रुटीन फंक्शन्स परफॉर्म बाय द मॉडर्न ऑफिस. या ठिकाणी मॉडर्न ऑफिस 8 प्रकारची रुटीन फंक्शन्स दैनंदिन स्वरूपाची कार्य या ठिकाणी परफॉर्म करत असतात. इन दॅट नंबर 1 प्रेझेंटिंग ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन म्हणजे जी महत्वाची उपयोगी माहिती आहे अशी माहिती सादर करणं हे दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे ऑफिसचं. सो वी नो एव्हरी डे द इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड, इट इज रिक्वायर्ड बाय द बिझनेस टू परफॉर्म देअर व्हेरियस अदर फंक्शन्स. म्हणजे व्यवसायाची जी इतर कार्य आहेत ती इतर कार्य पूर्ण करण्यासाठी त्या व्यवसायाला काही महत्वाची माहिती त्या ठिकाणी आवश्यक असते. ऑल सच इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड बाय द ऑफिस. अशी जी माहिती आहे ती जमवाजमव करण्याचं काम कोण करत असतं, ऑफिस करत असतं. ऑफिस गॅदर्स ऑल सच इन्फॉर्मेशन. ऑफिस ही माहिती गोळा करतं अँड दॅट इन्फॉर्मेशन ऑफिस हॅज टू प्रेझेंट when that information is required. त्यामुळे ही माहिती ज्या वेळेस हवी असेल, आवश्यक असेल त्यावेळेस ही माहिती ऑफिस कडनं प्रेझेंट केली जात असते. देअरफॉर द फर्स्ट रुटीन फंक्शन, पहिलं जे दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे प्रेझेंटिंग म्हणजे जी उपयोगी माहिती असेल
ती माहिती सादर करण्याचं काम ऑफिस करत असतं. ओके. देन अंडर द रुटीन फंक्शन, दैनंदिन स्वरूपाच्या फंक्शन्स मध्ये दुसरं जे कार्य आहे नंबर सेकंड, स्टोरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती साठवणे. स्टोरिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती साठवणे. द इनकमिंग इन्फॉर्मेशन दॅट इज सॉर्टेड अँड स्टोअर्ड इन द ऑफिस, म्हणजे ऑफिस कडनं जी माहिती येत असते विविध सोर्सेस कडनं, विविध स्त्रोतांमार्फत ऑफिसकडे जी माहिती येत असते ती माहिती साठवण्याचं काम ऑफिसकडनं केलं जात असतं. कमिंग to the office related to the various issues, when a number of documents those are coming to the office related to the various issues, those are sorted and stored by the office in the form of information. म्हणजे विविध प्रकारचे जे कागदपत्र असतील, विविध प्रकारचे जे पत्र व्यवहार असेल जो ऑफिसकडे येत असतो, तो पत्र व्यवहार असो किंवा कागदपत्र असो, ऑफिस त्याला सॉर्टेड करते आणि इन्फॉर्मेशन माहितीच्या स्वरूपात हे सर्व प्रकारचे कागदपत्र ऑफिस सांभाळून ठेवतं आणि स्टोअर करत असतं. दॅट इज द सेकंड अंडर द रुटीन फंक्शन. अशा प्रकारे हे दैनंदिन स्वरूपाचं दुसरं कार्य आहे स्टोरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीची साठवणूक करणे. द नेक्स्ट वन नंबर 3, कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ आउट गोईंग करस्पॉन्डन्स, म्हणजे जो पत्रव्यवहार ऑफिसकडनं दुसरीकडे केला जात असेल, इतरांकडे केला जात असेल, त्याचं रेकॉर्ड तयार करणं याचं कामकाज सुद्धा ऑफिस करत असतं. इन ऑफिस ऑल द आउटगोइंग करस्पॉन्डन्स इज प्रॉपरली नंबर्ड अँड डेटेड अँड केप्ट ऍज अ इन्फॉर्मेशन. म्हणजे जो आउटगोइंग पत्रव्यवहार असेल, म्हणजे जे काही महत्वाची पत्रव्यवहार किंवा जी काही महत्वाची कागदपत्र इतरांकडे पाठवली जाणार आहे, अशा सर्व कागदपत्रांचं पत्रव्यवहाराचं एक प्रॉपर रेकॉर्ड ऑफिसकडनं तयार केलं जातं. त्याला प्रॉपरिंग डेट वाईज ते सॉर्ट केलं जातं आणि माहितीच्या स्वरूपात त्याचा एक चांगल्या प्रकारचं रेकॉर्ड ऑफिस तयार करून ठेवतं, साठवून ठेवतं. फॉर दॅट ऑफिस हॅज मेंटेन डिफरंट रजिस्टर्स. यासाठी ऑफिस काय करतं? विविध रजिस्टर त्या ठिकाणी मेंटेन करतं आणि जो काही पत्रव्यवहार झालेला असेल त्याचं एक रेकॉर्ड ऑफिसकडनं डेट वाईज, नंबर वाईज त्या ठिकाणी तयार केलं जात असतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ आउटगोइंग करस्पॉन्डन्स अँड इट इज थर्ड वन अंडर द रुटीन फंक्शन. अशा प्रकारे हे तिसरं दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे. द नेक्स्ट वन नंबर 4, डायरेक्टिंग द इनकमिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे जी माहिती ऑफिसकडे येत असेल त्या माहितीसाठी मार्गदर्शन करण्याचं काम ऑफिसकडनं केलं जात असतं. द इनकमिंग इन्फॉर्मेशन मे बी मीन्ड फॉर अ पर्टिक्युलर डिपार्टमेंट or may have been directed towards a particular person. Whatever the information that is coming to the office, that information forwarded to the particular department or to the particular person and proper direction is given for the incoming information by the office. म्हणजे जी माहिती ऑफिसकडे येत असते ती माहिती विशिष्ट डिपार्टमेंटच्या संदर्भात असेल किंवा विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात असेल. म्हणजे ज्या डिपार्टमेंटच्या संदर्भातली ती माहिती असेल किंवा ज्या व्यक्तीच्या संदर्भातली ती माहिती असेल, त्या व्यक्तीपर्यंत, त्या डिपार्टमेंट पर्यंत ती माहिती जाण्याचं डायरेक्शन, ती माहिती पोहोचवण्याचं डायरेक्शन हे कुणाकडनं केलं जात असतं? हे ऑफिसकडनं केलं जात असतं. म्हणजे संबंधित व्यक्ती असो किंवा संबंधित डिपार्टमेंट असो, त्या डिपार्टमेंटच्या संदर्भातली ती माहिती असेल तर त्या डिपार्टमेंटकडे, त्या व्यक्तीकडे ती माहिती पोहोचवण्याचं जे काही डायरेक्शन असेल, जे काही मार्गदर्शन असेल, ते कोण करतं? ते ऑफिस करत असतं. सो इट इज नंबर 4, डायरेक्टिंग द इनकमिंग इन्फॉर्मेशन. इट इज नंबर 4 फंक्शन अंडर द रुटीन फंक्शन. अशा प्रकारचं हे दैनंदिन स्वरूपाचं चौथं कार्य आहे. देन नेक्स्ट, रिसीट ऑफ इनकमिंग इन्फॉर्मेशन. नंबर 5, फिफ्थ वन इज द रिसीट ऑफ इनकमिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे इनकमिंग इन्फॉर्मेशन स्वतःकडे नोंदवणं. द मॉडर्न ऑफिस रिवाइजेस द इनकमिंग इन्फॉर्मेशन. Whatever the incoming information received by the modern office, that is recorded
in a separate registered and the detailed record of that maintained by the office, that is called as a receipt of incoming information. म्हणजे जी काही माहिती ऑफिसकडे येत असते त्या माहितीचं रिसीट म्हणजे रिसीव्ह करण्याचं काम कुणाचं असतं? ऑफिसचं असतं. ऑफिस काय करतं? त्यासाठी एक सेपरेट रजिस्टर त्या ठिकाणी तयार करतं आणि जी काही माहिती ऑफिसकडे आलेली असेल त्या माहितीचं एक रेकॉर्ड ऑफिसकडनं तयार केलं जातं आणि त्या रजिस्टर मध्ये आलेली माहिती ऑफिस त्या ठिकाणी डेट वाईज नंबर वाईज रेकॉर्ड करत असतं. यालाच काय म्हटलं जाणार आहे? रिसीट ऑफ इनकमिंग इन्फॉर्मेशन. ओके, सो इट इज नंबर 6 अंडर द रुटीन फंक्शन. अशा प्रकारे हे 6 नंबरचं रुटीन फंक्शन आहे, दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे. देन नेक्स्ट नंबर 6, क्रिएटिंग नेसेसरी इन्फॉर्मेशन म्हणजे महत्वाची माहिती तयार करणं. Some information like the office expenses, budgets and other reports are required by the management so that they can make a prompt and effective decision. This information is created by the office. म्हणजे खर्चांच्या संदर्भातलं बजेट किंवा इतर ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत त्याच्या संदर्भातले रिपोर्ट हे व्यवसायाच्या मॅनेजमेंटला व्यवस्थापनाला आवश्यक असतात. यांच्या आधारे व्यवसायाचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल ते निर्णय घेतं. त्यामुळे एक्सपेन्सेसची माहिती, बजेटची माहिती, त्याच प्रकारे अदर जे रिपोर्ट्स आहेत त्याची माहिती तयार करणं ही कुणाची जबाबदारी असते? ही ऑफिसची जबाबदारी असते. म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी एक्सपेन्सेस, बजेट किंवा अदर रिपोर्ट रिलेटेड जी माहिती असेल त्याचं क्रिएशन, त्याची निर्मिती ही कुणाला करावं लागत असते? ऑफिसला करावं लागत असते. दॅट्स वाय इट इज द रुटीन फंक्शन ऑफ द ऑफिस. त्यामुळे हे ऑफिसचं दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे. देन नेक्स्ट नंबर 7, अनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती त्या ठिकाणी स्पष्ट करणे, माहिती त्या ठिकाणी अनालाइज करणे. The information is analyzed and interpreted in such a manner that it would be easily understood by the person who is entitled to receive it. म्हणजे ज्या व्यक्तींना ऑफिस विषयी काही महत्वाची माहिती हवी असेल, बिझनेस विषयी काही महत्वाची माहिती हवी असेल तर त्या माहितीचं योग्य सादरीकरण करणं, त्या माहितीचं योग्य स्पष्टीकरण करणं सोप्या शब्दात, हे सुद्धा कुणाचं काम आहे? हे सुद्धा कुणाचं फंक्शन आहे? ऑफिसचं. म्हणजे बऱ्याच व्यक्तींना ऑफिस विषयीची नीडफुल, व्यवसायाविषयीची काही महत्वाची माहिती हवी असते. आता ह्या माहितीचं सोप्या भाषेत अनालिसिस करणं, इंटरप्रिटेशन करणं हे कुणाचं काम असतं? ऑफिसचं काम असतं, की जेणेकरून ज्या व्यक्तीला ती माहिती हवी असेल त्या व्यक्तीला ती माहिती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी समजून येऊ शकेल. ओके, सो इट इज द 7th रुटीन फंक्शन ऑफ द ऑफिस. अशा प्रकारे हे ऑफिसचं दैनंदिन स्वरूपाचं कार्य आहे. And the last routine function number 8, it is recording that information on some media. So whatever the information that is received by the office has to record that information in the media format, in the soft copy, on the pen drive or on the hard disk or on the drives, internet drives. आता जी माहिती ऑफिसला मिळालेली असेल ती माहिती ऑफिसने रेकॉर्ड करणं आवश्यक असतं. कशाच्या माध्यमाने? मीडिया टूलच्या माध्यमाने. आता बरेच प्रकारचे मीडिया टूल्स अवेलेबल आहेत. पेन ड्राईव्ह असेल, त्यानंतर हार्ड डिस्क असेल किंवा त्यानंतर इंटरनेट ड्राईव्ह म्हणजे त्याला आपण क्लाउड ड्राईव्ह म्हणतो. क्लाउड ड्राईव्ह व्हेरी पॉप्युलर. तर अशा प्रकारचे जे मीडिया ड्राईव्ह आहेत या मीडिया ड्राईव्हवर ही इन्फॉर्मेशन ऑफिसने रेकॉर्ड करणं आवश्यक असतं. वाय? इफ द इन्फॉर्मेशन स्टोर्ड ऑन द मीडिया ड्राईव्ह दॅट कॅन नॉट बी डॅमेज and whenever office wants easily office can get that information. आता मीडिया ड्राईव्ह जे आहेत म्हणजे पेन ड्राईव्ह असेल किंवा हार्ड डिस्क असेल किंवा क्लाउड ड्राईव्ह असेल याच्यावर जी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते ती सहजासहजी डॅमेज होत नाही आणि ऑफिसला ज्या वेळेस ती इन्फॉर्मेशन हवी असेल त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन ऑफिस सहज उपलब्ध करून घेत असतं. Therefore recording the information on media drive, that is the रुटीन फंक्शन ऑफ द ऑफिस. त्यामुळे जी काही महत्वाची माहिती आहे ती मीडिया ड्राईव्हवर रेकॉर्ड करणं हे ऑफिसचं एक
महत्वाचं रुटीन फंक्शन आहे. सो इन दिस वे दीज आर द 8 रुटीन फंक्शन. अशा प्रकारे हे 8 दैनंदिन स्वरूपाचे कार्य आहे. देन ऑन द अदर हँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन. आता कार्यालयीन कार्य, ऑफिसची कार्यालयीन कार्य, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स कुठली आपण बघूया. इन द नंबर 1 यामध्ये पहिलं जे आहे रिक्रुटिंग, ट्रेनिंग, प्लेसमेंट अँड रेम्युनरेशन. ऑल द फंक्शन्स परफॉर्म बाय हुम फॉर द बिझनेस. ऑल द फंक्शन म्हणजे जे बिझनेसचे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ते कामगार कर्मचारी बिझनेसचे कार्य करत असतात. देअरफॉर ऑफिस हॅज टू रिक्रूट, ट्रेन, प्लेस अँड गिव्ह द रेम्युनरेशन टू दिस एम्प्लॉईज. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं, त्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं, त्या कर्मचाऱ्यांना योग्य ती प्लेसमेंट म्हणजे योग्य ते काम देणं अँड रेम्युनरेशन, आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याचा योग्य पगार देणं, हे कुणाचं काम आहे बरं? हे ऑफिसचं काम आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, प्लेसमेंट अँड रेम्युनरेशन हे पहिलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे ऑफिसचं. देन नंबर 2 परचेस ऑफ ऑफिस फर्निचर अँड इक्विपमेंट. द रिक्वायर्ड फर्निचर, द रिक्वायर्ड इक्विपमेंट फॉर द ऑफिशियल फंक्शन्स that should be purchased by the office and it is the second administrative function. म्हणजे ऑफिस मध्ये जे कामकाज चालतं ते कामकाजासाठी जे काही आवश्यक फर्निचर असेल, जे काही आवश्यक इक्विपमेंट असतील, साधनं असतील, ते विकत घेण्याचं काम कुणाला करावं लागणार आहे? ऑफिसला करावं लागणार आहे. दॅट इज द सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ द ऑफिस. हे ऑफिसचं दुसरं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन. देन ऑफिस मॅनेजमेंट टास्क. द थर्ड function that is performed under the administrative function, it is the office management task. There are number of organizational tasks performed in the managerial functions of the organization. म्हणजे व्यवसायाचे जे व्यवस्थापकीय कार्य आहेत त्यामध्ये विविध प्रकारच्या टास्क, मॅनेजमेंट टास्क परफॉर्म करायचे असतात and such tasks are performed by the ऑफिस. आणि अशा प्रकारचे जे टास्क असतील, अशा प्रकारचे जे कृती असेल, ते कुणाला करावं लागतात? ते ऑफिसला करावे लागत असतात. सो देअरफॉर इट इज द थर्ड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन. हे तिसऱ्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे. देन नेक्स्ट नंबर 4 कीपिंग द रेकॉर्ड ऑफ द असेट्स अँड प्रोटेक्टिंग देम. ऑफिस हॅज टू प्रिपेअर द रेकॉर्ड ऑफ द बिझनेस असेट्स ऍज वेल ॲज ऑफिस हॅज टू प्रोटेक्ट द बिझनेस असेट्स. जे चौथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन या ठिकाणी ऑफिसला करावं लागणार आहे ते म्हणजे काय? कीपिंग द रेकॉर्ड ऑफ द बिझनेस असेट्स अँड प्रोटेक्टिंग देम. म्हणजे बिझनेसच्या ज्या असेट्स आहेत, प्लांट अँड मशिनरी असेल, बिल्डिंग असेल किंवा इतर प्रकारच्या फिक्स असेट असतील, करंट असेट असतील, याचं जे रेकॉर्ड असेल ते कुणाला तयार करायचं आहे? ऑफिसला तयार करायचं आहे. आणि बिझनेसच्या असेट कशा प्रोटेक्ट होतील याची जबाबदारी सुद्धा कुणावर असेल? ऑफिसवर असेल. देअरफॉर इट इज द फोर्थ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ द ऑफिस. अशा प्रकारे हे ऑफिसचं चौथं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आहे. द नेक्स्ट वन नंबर 5 स्टेशनरी सप्लाय अँड कंट्रोल. टू परफॉर्म द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रिक्वायर्ड अँड दॅट इज द स्टेशनरी. Therefore, to supply adequate stationery as well as to have the control on that, it is the 5th administrative function of the office. म्हणजे कार्यालयीन जे कामकाज चालणार आहे ते कशाच्या माध्यमाने चालेल बरं? स्टेशनरीच्या माध्यमाने. ऑफिसचं कामकाज हे पूर्णतः स्टेशनरी म्हणजे ऑफिसला लागणारी कागद, ऑफिसला लागणारी इतर स्टेशनरी साहित्य यावर डिपेंड असतं. त्यामुळे जेवढी स्टेशनरी लागेल ती सप्लाय करणं आणि त्यावर योग्य नियंत्रण ठेवण्याचं काम कुणाला करायचंय? ऑफिसला करायचंय. सो देअरफॉर इट इज द 5th administrative function of the office. Then next number 6 forms design and control. Office required the various documentary forms that should be designed by the office and that's also controlled by the office. म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी विविध फॉर्मची गरज असते, तर ते फॉर्म त्याची डिझाईन करण्याचं काम हे कुणाचं असतं? ऑफिसचं असतं. आणि डिझाईन कशी असायला हवी हे सुद्धा कंट्रोल करण्याचं कामकाज कुणाला करावं लागणार आहे? ऑफिसला करावं लागणार आहे. Therefore, it is the 6th administrative function of the office. Then next one, number 7, providing useful information to the investors. Investors, they are investing their money in the business. Therefore, they are very keen to know what is the financial position of the business organization. Therefore, whatever the required information
that should be provided by the office to the investors, and it is the 7th administrative function of the office. इन्व्हेस्टर म्हणजे कोण? गुंतवणूकदार. गुंतवणूकदार काय करतात? त्यांचे पैसे बिझनेसमध्ये गुंतवतात, यावर त्यांना रिटर्न मिळतो. पण ज्या वेळेस गुंतवणूकदार त्यांचे पैसे बिझनेसमध्ये गुंतवणार आहेत, तर त्यांना बिझनेसची खरी परिस्थिती काय, फायनान्शियल पोझिशन काय, याविषयीची माहिती हवी असते. त्यामुळे बिझनेसची जी खरी परिस्थिती आहे, बिझनेसची जी फायनान्शियल पोझिशन आहे, याची जी उपयुक्त माहिती असेल ती या इन्व्हेस्टरला देण्याचं काम कुणाला करावं लागणार आहे? दॅट शुड बी डन बाय द ऑफिस. ऑफिसला हे काम या ठिकाणी करावं लागणार आहे. ओके, देअरफॉर इट इज द 7th administrative function of the office. ऑफिसचं हे 7वं कार्य आहे. Then next one, number 8, customer relationship management. Customer is the backbone of every business. So therefore, the business should have a very good relationship with the customer. For that, the office has to perform the customer relationship management function. कुठल्याही बिझनेसचा कणा कोण असेल, बॅकबोन कोण असेल, तो कस्टमर, त्या बिझनेसचा ग्राहक. कारण की संपूर्ण व्यवसाय हा ग्राहकावर अवलंबून आहे आणि त्यामुळे व्यवसाय आणि ग्राहक यांच्यामधील संबंध अतिशय सौदार्यपूर्ण आणि चांगल्या स्वरूपाचे हवेत. आणि हे चांगल्या स्वरूपाचे संबंध निर्माण करण्यासाठी ग्राहक आणि बिझनेस यांमध्ये ऑफिसला कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं काम हे करावं लागत असतं. अँड इट इज द 8th number administrative function of the office. And now the last one, number 9, maintaining healthy public relations. The business can achieve the success through the support of the society, and therefore for that business has to maintain a very healthy public relations with the society, and this function also performed by the office. कुठलाही व्यवसाय केव्हा यशस्वी होऊ शकतो? ज्या वेळेस त्या व्यवसायाला समाजाचा पाठिंबा असेल. आणि समाजाचा पाठिंबा कुठल्याही व्यवसायाला केव्हा मिळेल? ज्या वेळेस त्या व्यवसायाचे संबंध त्या समाजाशी अत्यंत सौदार्यपूर्ण असतील, अत्यंत जवळीक प्रमाणाचे असतील, अत्यंत हेल्दी असतील. त्यामुळे समाजासोबत हेल्दी रिलेशन क्रिएट करण्याचं काम हे कुणाला करावं लागेल बरं? ऑफिसला करावं लागेल. देअरफॉर इट इज द लास्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन परफॉर्म बाय द ऑफिस. अशा प्रकारे ऑफिसला हे शेवटचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कार्य पूर्ण करायचं आहे. सो इन दिस वे दीज ऑल आर द फंक्शन्स ऑफ ऑफिस, मॉडर्न ऑफिस. अशा प्रकारे हे सर्व मॉडर्न ऑफिसचे कार्य आहेत. फर्स्ट ऑफ ऑल रुटीन फंक्शन्स. पहिल्यांदा रुटीन फंक्शन. नंबर 1, प्रेझेंटिंग ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन. नंबर 2, स्टोरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. नंबर 3, कीपिंग अ रेकॉर्ड ऑफ outgoing correspondence. Number 4, directing the incoming information. Number 5, receipt of incoming information. Number 6, creating necessary information. Number 7, analyzing and interpreting the information. And number 8, recording that information on some media. These are the routine functions. On the other hand, there are 9 administrative functions. Number 1, recruiting, training, placement and remuneration of the employees. Number 2, purchase of office furniture and equipment. Number 3, office management tasks. Number 4, keeping the records of the asset and protecting them. Number 5, stationery supply and control. Number 6, forms design and control. Number 7, providing useful information to the investor. Number 8, customer relationship management. And number 9, maintaining healthy public relations. So these all are the functions of management. हे सर्व काय आहेत? These all are the functions of modern office. Modern office, आधुनिक कार्यालयाचे हे सर्व functions आहेत. Okay, so it is about the functions of modern office. Now the next one, we have to discuss the next point, and it is changing office view, past, present and future. ऑफिस कार्यालया संदर्भातला बदलत जाणारा दृष्टिकोन, भूतकाळाशी संदर्भात, वर्तमान काळाशी संदर्भात आणि भविष्य काळाशी संदर्भात. टुडेज टेक्नॉलॉजी डज नॉट ओनली हेल्प अस जॉब्स फास्टर अँड मोर नॉलेजेबली, इट ऑल्सो स्पीड्स अप द ऍडमिन टास्क दॅट कीप व्हेरी गुड ऑफिस ऑपरेटिंग वेल. सध्याचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानामुळे फक्त आपण आपले काम अगदी फास्ट करू शकत नाही, तर
ज्या काही टास्क असतील त्या टास्क सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे आपण परफॉर्म करत असतो. Therefore, due to the changing technology, the view related to the office that has changed. त्यामुळे हे जे बदलत जाणारं सतत दैनंदिन स्वरूपाचं बदलत जाणारं तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाला अनुसरून ऑफिस बद्दलचा जो काही व्ह्यू असेल तो व्ह्यू सुद्धा सतत बदलत गेलेला आहे. नाउ दॅट चेंजिंग व्ह्यू रिलेटेड टू द ऑफिस वी हॅव टू असेस हिअर. तर हा दृष्टिकोन नेमका कसा बदलत गेलेला आहे किंवा कसा बदलणार आहे हे आपण आता या ठिकाणी बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, पास्ट ऑफिस म्हणजे भूतकाळी. जस्ट इमॅजिन हाऊ द ऑफिस बिफोर 10 years अगो. इमॅजिन करा बरं, 10 वर्षापूर्वी ऑफिस हे कसं दिसत असेल. कॅन यू इमॅजिन? करू शकतात तुम्ही इमॅजिन? लुक ॲट द इमेज, लुक ॲट दिस इमेज. तुमच्या समोर एक इमेज आता आलेली आहे, बघा बरं त्या इमेज कडे. द ऑफिस लुक्स लाईक दिस बिफोर फ्यू डिकेड्स. म्हणजे काही दशकांना अगोदर ऑफिस हे असं दिसत होतं. सी, जर त्या इमेज कडे बघितलं, लुक ॲट दॅट इमेज, देर इज अ ओल्ड कबर्ड्स. त्या ठिकाणी काही जुनी कपाट तुम्हाला दिसत आहे. देर आर ओल्ड टेबल्स, काही जुने टेबल. रजिस्टर्स आर ऑल्सो देअर, सम नोटबुक्स आर ऑल्सो देअर, सम पेन्स आर ऑल्सो देअर. त्या ठिकाणी काही रजिस्टर तुम्हाला दिसतील, काही कागद तुम्हाला दिसतील, काही वह्या तुम्हाला दिसतील. व्हेरी ओल्ड टाइप ऑफ डिझाईन वॉल्स, देन टाइल्स आर देअर. तुम्ही जर बघितलं तर अगदी जुन्या प्रकारच्या भिंती त्या ठिकाणी दिसत आहेत किंवा जुन्या प्रकारच्या टाइल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे ओव्हरऑल लुकिंग ऑफ ऑफिस इज व्हेरी डल सिनेरिओ. वर्तमान काळात जर ह्या पिक्चरचा विचार तुम्ही केला तर तुम्हाला असं दिसून येईल की अगदी डल आहे. आपण कुठे येतोय, काय आपण काय बघतोय असं वाटेल तुम्हाला. आजच्या दृष्टिकोनाला अनुसरून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला अगदी अगदी म्हणजे असं वाटेल की हे आपण काय चित्र बघतोय. आपण इमॅजिनही करू शकत नाही की ऑफिस लुक्स लाईक दिस बिफोर फ्यू डिकेड्स अगो. म्हणजे काही दशकांचा विचार केला तर ऑफिस असं दिसत होतं. अरे छे, हे काय, हे असं कसं आहे, कसं आपण या ऑफिसमध्ये काम करू शकतो असं तुम्हाला आज वाटेल. सो इट वॉज द पास्ट व्ह्यू रिलेटेड टू द ऑफिस. तर हा भूतकाळीन दृष्टिकोन आहे की भूतकाळात ऑफिस असं होतं. नाव प्रेझेंट ऑफिस. आता प्रेझेंट ऑफिस म्हणजे सध्या. लुक ॲट हिअर, दिस इज अ प्रेझेंट ऑफिस. नाउ यू कॅन सी वेल ऑर्गनाइज्ड डेस्क आर देअर. On the desk, the computer or laptop is there. Each employee has a separate desk. Then you can see a very good ventilated cabins are there. A very good attractive glass is utilized. For every desk, there is a very attractive LED tube light is available. You can see air conditions are there and a very clean office is there. And a very pleasant structure of office is there. आता जर तुम्ही विचार केला, या पिक्चर कडे जर तुम्ही बघितलं तर या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतील, अरे वा किती छान त्या ठिकाणी प्रत्येकाला डेस्क दिलेला आहे. प्रत्येक डेस्क वर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर लॅपटॉप पीसी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. वेल व्हेंटिलेटेड ऑफिस आहे. ग्लासच्या कॅबिन दिलेल्या आहेत काही कर्मचाऱ्यांना. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एसी उपलब्ध करून दिलेले आहेत. एलईडी ट्यूबलाइट्स प्रत्येक डेस्कवर अवेलेबल आहेत. एसी एअर कंडिशनर्स त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छता, अत्यंत टापटीप स्वच्छता त्या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि प्लेझंट नेचर त्या ठिकाणी दिसते. यू कॅन सी नंबर ऑफ टेक्निकल ऍडव्हान्समेंट्स आर देअर इन अ प्रेझेंट ऑफिस. तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता की टेक्निकल ऍडव्हान्समेंट फार मोठ्या प्रमाणाचे दिसत आहेत. टेक्निकल साहित्य त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणाचं वापरलंय. त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला एअर कंडिशनर दिसतील, त्या ठिकाणी तुम्हाला प्रिंटिंग मशीन्स दिसतील, त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स मशीन दिसतील, त्या ठिकाणी तुम्हाला फॅक्स मशीन्स दिसतील, टेलिकम्युनिकेशनची टेक्निक्स त्या ठिकाणी दिसतील. मीन्स एम्पल ऑफ टेक्नॉलॉजी युटिलाइज इन दिस ऑफिस. मोठ्या स्वरूपाची मोठी टेक्नॉलॉजी या ऑफिस मध्ये तुम्हाला युटिलाइज केलेली दिसते. सो इट इज द प्रेझेंट व्ह्यू
ऑफ द ऑफिस हा वर्तमानकालीन व्ह्यू आहे ऑफिसचा, प्रेझेंट व्ह्यू आहे. ओके. अँड नाउ इन द लास्ट फ्युचर ऑफिस. आता भविष्यकालीन ऑफिस कसं असेल. नाव लुक ॲट दिस इमेज. See, it will be the future office. Advancement in technology are having enormous impact on working of the office. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जे होणार आहेत त्याचा प्रचंड प्रमाणात परिणाम या ऑफिसमध्ये होणार आहे. सी, you can see computers are there, but those computers are virtual, not a physical. या इमेज मध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कम्प्युटर्स दिसतील, स्क्रीन्स दिसतील, पण त्या फिजिकल स्क्रीन्स नाहीत, त्या सर्व व्हर्च्युअल स्क्रीन्स आहेत. आता जर आपण बघितलं सध्याच्या कालावधीमध्ये जे आपण आहेत, आपल्या हातात असो, आपल्या समोर असो, आपल्या हातातला मोबाईल आहे फिजिकल आहे, आपल्या समोर असणारा लॅपटॉप किंवा पीसी फिजिकल आहे. पण म्हणजे 15 ते 20 वर्षांनंतर जर विचार केला तर फिजिकल मोबाईल, फिजिकल पीसी, फिजिकल लॅपटॉप तुम्हाला दिसणार नाही. या इमेज मध्ये ज्या स्क्रीन दिसत आहेत तुम्हाला व्हर्च्युअल स्क्रीन दिसतील. म्हणजे प्रोजेक्शन स्क्रीन असेल कुठल्याही ठिकाणी. समजा मला ऑफिशियल कामासाठी जायचंय, मी बॅगेत माझा लॅपटॉप घेऊन चाललो, मी माझ्या पॉकेटमध्ये माझा मोबाईल घेऊन चाललो, गरज भासणार नाही. 15 ते 20 वर्षांनंतर सरळ व्हर्च्युअल स्क्रीन तुमच्या समोर असतील, व्हर्च्युअल मोबाईल तुमच्या हातात असतील, व्हर्च्युअल पीसी तुमच्या समोर असतील. अत्यंत ऍडव्हान्स लेवलची टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी असेल. ऑल वर्क विल बी पेपरलेस इन दॅट टेक्नॉलॉजी. सर्व काम हे पेपरलेस असेल, व्हर्च्युअल असेल, काहीही गरज पडणार नाही फिजिकल साधनांची. तुम्ही जर क्रिश मूवी बघितला असेल किंवा सायफाय मूवी बघितला असेल तर त्यामध्ये ही या प्रकारची टेक्नॉलॉजी आपल्याला दाखवली जाते आणि ती टेक्नॉलॉजी खरंच अस्तित्वात येणार आहे. दॅट टेक्नॉलॉजी विल बी एक्झिस्टेड आफ्टर 10 to 15 इयर्स. यानंतरचे जे पुढचे 10 ते 15 वर्ष नंतरची परिस्थिती असणार आहे, अशा प्रकारची ऑफिसची परिस्थिती असणार आहे, अशा प्रकारचं टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट त्या ठिकाणी असणार आहे. सर्व कामकाज हे व्हर्च्युअल स्वरूपात त्या ठिकाणी चालणार आहे. सो इन दिस वे दिस इज द चेंजिंग व्ह्यू ऑफ द ऑफिस. पास्ट ऑफिस, प्रेझेंट ऑफिस, फ्युचर ऑफिस. अशा प्रकारे ऑफिसकडे ऑफिसचा हा बदलत जाणारा चेहरा मोहरा असणार आहे, बदलत जाणारा दृष्टिकोन असणार आहे. पहिल्या पिक्चर मध्ये आपण बघितलं पास्ट ऑफिस म्हणजे भूतकाळात ऑफिस कसं होतं. दुसऱ्या पिक्चर मध्ये आपण बघितलं प्रेझेंट ऑफिस, वर्तमान काळात ऑफिस कसं आहे. आणि तिसऱ्या पिक्चर मध्ये आपण या ठिकाणी बघितलं आहे फ्युचर ऑफिस म्हणजे भविष्य काळात आपलं ऑफिस कसं असेल. सो इट इज द चेंजिंग ऑफिस व्ह्यू, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. अशा प्रकारे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या संदर्भात बदल व्ह्यू आहे, ऑफिस संदर्भातला दृष्टिकोन आहे. ओके. सो इन दिस लेक्चर वी हॅव स्टडीड द व्हेरियस फंक्शन्स ऑफ मॉडर्न ऑफिस. आजच्या या लेक्चर मध्ये आपण मॉडर्न ऑफिसचे विविध फंक्शन्स बघितले, ॲज वेल ॲज वी हॅव डिस्कस्ड द चेंजिंग ऑफिस व्ह्यू, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आणि ऑफिसचा बदललेला दृष्टिकोन भूतकाळीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन हा आपण डिस्कस केलेला आहे. रिमेनिंग पॉइंट we will discuss in coming lecture. उर्वरित मुद्दे जे असतील आपण ते पुढच्या लेक्चर मध्ये अभ्यासूया. थँक यू ऑल ऑफ यू स्टुडंट. तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद.